बोलतायत आता ही पेपर फुटीमध्ये जिहाद नाही झालाय का? तिथे पुण्याच्या नसरापूरमधील चिमुरड्या मुलीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये अशीच एक खळबळजनक घटना घडली। कल्याण रेल्वे स्थानकात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं समोर आलं। प्राथमिक माहितीनुसार या मुलीला कल्याणहून खोपोली इथे आपल्या मामाच्या घरी जायचं होतं। त्यासाठी ही मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनची वाट पाहत उभी होती। त्यावेळी आरोपीनं तिचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तिला आपल्यासोबत यायला भाग पाडलं आणि आरोपी सौरभनं कल्याण रेल्वे यार्डात पीडितेवर अत्याचार केले। या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं। या प्रकरणातल्या नराधमाला फाशी दिली पाहिजे अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी केली आहे। अशा लोकांवर जलद गतीने कोर्टाच्या याच्याने यांना फाशी दिली पाहिजे अशी माझी मागणी आहे। कारण यांना ती सवय झालेली की येणाऱ्या आयाबाईंनी या काहीतरी समस्याने अत्याचार करतात, यांच्या कठोर कारवाई केली पाहिजे। मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पवारताई असतील, यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी करणार की या आरोपीला फास्ट कोर्टात जाऊन कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे। कल्याण रेल्वे स्थानकात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना ही ताजी असतानाच डोंबिवलीतही 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचं समोर आलं। एका प्रकरणात मानपाडा पोलिसांनी काजू निषाद या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली, तर दुसऱ्या प्रकरणात रामनगर पोलिसांनी शुभम सरोज याला बेड्या ठोकल्या। धक्कादायक म्हणजे या दोन्ही प्रकरणात अल्पवयीन मुली या गरोदर असल्याचं समोर आलंय। या दोन्ही प्रकरणांचा पोलिसांकडून तपास केला जातोय। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। या प्रकरणातील नराधम आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत जलद गतीनं तपासाची चक्र फिरवून मोठी कामगिरी बजावली। पोलिसांनी घटनेच्या अवघ्या 15 दिवसांच्या आत पुणे न्यायालयात तब्बल 1100 पानांचं दोषारोप पत्र दाखल केलं। या प्रकरणाची सुनावणी आता फास्ट ट्रॅक कोर्टात होणार असून दररोज जलद गतीनं हा खटला चालवला जाणार आहे। आरोपी भीमराव कांबळे कायद्याच्या कचाट्यातून सुटून न देण्यासाठी पोलिसांनी शास्त्रीय आणि तांत्रिक पुराव्यांची मोठी साखळी न्यायालयाच्या समोर सादर केली। पुण्यातील जमिनीच्या वादावरून हतबल झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना दिलासा दिला। धनकवडी येथील टीडीआर प्रकरणाला उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्थगिती दिली, त्यानंतर उषा चव्हाण यांनी शिंदेंचे आभार मानले। टीडीआर प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लागूनही न्याय मिळत नसल्यानं उषा चव्हाण यांनी संताप व्यक्त केला होता। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आवाहन करणारा व्हिडिओ देखील त्यांनी पोस्ट केला होता। तसंच शासनातर्फे 2024 मध्ये मिळालेला व्ही शांताराम पुरस्कारही त्यांनी सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला। सकाळी ठाण्यातल्या आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघेंच्या प्रतिमेसमोर त्यांनी पुरस्कार ठेवला। त्यानंतर शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी गोविंदराज यांच्याशी संपर्क साधून पुणे महानगरपालिकेनं केलेला हा टीडीआर व्यवहार जो आहे त्याला तात्पुरती स्थगिती द्यावी असे आदेश दिले। रिक्वेस्ट आहे माझी की मी आतापर्यंत सगळे कष्ट करत आलेली मी, पण माझ्या हक्काचं आहे आणि ते मला थोडं काय 5 पैसे जरी उपभोगता आलं तरी सुद्धा मी आनंद मानेन। तुमच्यामुळे ते लवकर होईल अशा अपेक्षा हा जी, खूप आभारी आहे। हा जी।